येत्या 12 तारखेपासून म्हणजे 12 जून पासून जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स इव्हेंट्सला म्हणजे फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2026 ला सुरुवात होते। यावेळी हा थरार भारतामध्ये घर बसल्या झी5 वर अगदी थेट पाहता येणार आहे। पण हा वर्ल्ड कप फक्त एक स्पर्धा नाहीये, हा इतिहास आहे। कारण हा विश्वचषक अनेक अंगाने खूप जास्त महत्त्वाचा आणि फुटबॉलच्या चाहत्यांसाठी भावनिक असणार आहे। फुटबॉल विश्वातील 3 असे महामेरू ज्यांनी गेल्या 2 दशकांपासून या खेळावर राज्य केलं, ते 3 खेळाडू यावेळी आपला द लास्ट डान्स खेळणार आहेत। लिओनेल मेसी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि नेमार ज्युनियर या तिघांचीही हा शेवटचा फिफा वर्ल्ड कप असणार आहे। या ऐतिहासिक स्पर्धेनंतर हे 3 दिग्गज पुन्हा कधीही आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानावर आपल्या देशाची जर्सी घालून खेळताना दिसणार नाहीत। आज आपण या 3 दिग्गजांच्या अविश्वसनीय करिअरचा प्रवास पाहणार आहोत आणि सोबतच जाणून घेणार आहोत 2026च्या वर्ल्ड कपची संपूर्ण महत्त्वाची माहिती। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। सर्वात आधी बोलूया यावेळीच्या वर्ल्ड कपच्या फॉर्मॅटबद्दल। फिफा वर्ल्ड कप 2026 हा इतिहासातील जगातील सर्वात मोठा वर्ल्ड कप ठरणार आहे। यापूर्वी वर्ल्ड कप मध्ये 32 संघ खेळायचे, पण यावेळेस पहिल्यांदा 48 देश या महासंग्रामात आमने सामने असतील। म्हणजे सामन्यांची संख्या वाढणार आणि थरारही दुप्पट होणार। हा वर्ल्ड कप संयुक्तपणे अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या 3 देशांमध्ये खेळवला जातोय। मेक्सिको हा जगातील पहिला असा देश बनला आहे जो तिसऱ्यांदा वर्ल्ड कपचं यजमानपद भूषवतोय। 12 जून पासून सुरू होणारा हा फुटबॉलचा सण पुढील महिनाभर संपूर्ण जगाला झोपू देणार नाही आणि भारतीय चाहत्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज म्हणजे या सामन्याचा थेट प्रक्षेपण तुमच्या मोबाईलवर आणि टीव्हीवर झी5 वर पाहायला मिळेल। त्यामुळे आता नो टेन्शन, फक्त आणि फक्त फुटबॉलचं ॲक्शन। आता बोलूया त्या 3 खेळाडूंबद्दल ज्यांच्यासाठी जग हा वर्ल्ड कप पाहणार आणि यातलं पहिलं नाव आहे लिओनेल मेसी। अर्जेंटिनाचा हा जादूगर, ज्याला द ग्रेटेस्ट ऑफ ऑल द टाइम म्हणून ओळखलं जातं, तो रोझेरियोच्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेला मेसीचा प्रवास थक्क करणार आहे। लहानपणी ग्रोथ हॉर्मोन डेफिशियन्सी म्हणजेच वाढ खुंटण्याच्या आजारासारख्या गंभीर आजारावर मात करत मेसीनं फुटबॉलच्या जगात पाऊल ठेवलं। ब्राझीलनो क्लबकडून खेळताना त्याने फुटबॉलचं सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढले। मेसीच्या नावावर तब्बल 8 बॅलो डिओ पुरस्कार आहेत, जो जगातील सर्वात विक्रम आहे। बऱ्याच वर्षांपर्यंत मेसीवर टीका व्हायची की तो क्लबसाठी चांगला खेळतो पण देशासाठी ट्रॉफी जिंकू शकत नाही। तो फायनलचा सामना, तो एम्बापे विरुद्ध मेसीचा थरार कोणीच विसरू शकत नाही। आता वय वर्ष 38 पार केलेला हा फुटबॉलचा जादूगर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा वर्ल्ड कप खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे। अर्जेंटिनाला सलग दुसऱ्यांदा जगजेते बनवून निवृत्त घेण्याचा मेसीचा हा अंतिम प्रयत्न असेल। बऱ्याच जणांच्या लाडक्या लिओला शेवटच्या वेळी वर्ल्ड कप मध्ये मॅजिक करताना पाहणं हा प्रत्येक फुटबॉल प्रेमींसाठी एक भावुक क्षण असणार आहे। आता बोलूया त्या खेळाडूबद्दल ज्याचं नाव घेताच अनेकांच्या अंगात अक्षरशः करंट संचारतो। फिटनेसचा बादशाह, गोल मशीन क्रिस्टियानो रोनाल्डो। पोर्तुगालच्या मडइरा बेटावर अत्यंत गरिबीत वाढलेला हा मुलगा आज जगातील सर्वात महागडा आणि सर्वात लोकप्रिय ॲथलेटिक आहे। रोनाल्डोची कहाणी ही केवळ टॅलेंटची नाही, तर ती आहे अमानुष मेहनत आणि जिद्दीची। मॅन्चेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद आणि युव्हेंटससाठी त्याने गोलचे डोंगर उभे केले। आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासात सर्वात जास्त गोल्स करण्याचा विक्रम CR7 म्हणजेच रोनाल्डोच्या नावावर आहे। त्याने पोर्तुगालला 2016 मध्ये युरो कप जिंकून दिलं। पण रोनाल्डोच्या आयुष्यात एकच कसर राहिली आहे, ती म्हणजे फिफा वर्ल्ड कपची। 2022च्या वर्ल्ड कप मध्ये जेव्हा पोर्तुगाल बाहेर पडलं, तेव्हा रोनाल्डोच्या डोळ्यातील ते अश्रू पाहून जग रडलं होतं। पण रोनाल्डो हा हार मानणाऱ्यांपैकी नाही। वयाच्या 41व्या वर्षी त्याचा फिटनेस आणि विजेता बनण्याची त्याची भूक तशीच आहे। हा रोनाल्डोचा 6वा वर्ल्ड कप असणार आहे आणि त्याचा शेवटचा घाव देखील असेल। पोर्तुगालला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून देऊन आपल्या कारकिर्दीचा सुवर्ण अंत करण्याचा रोनाल्डोचा निर्धार आहे। काय रोनाल्डो हे स्वप्न पूर्ण करू शकेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा। मेसी आणि रोनाल्डो नंतर तिसरा असा खेळाडू आहे ज्याने आपल्या अप्रतिम स्किल्सने फुटबॉल जगाला वेड लावलं होतं, तो म्हणजे ब्राझीलचा पोस्टर बॉय नेमार ज्युनियर। नेमार म्हणजे अस्सल ब्राझिलियन जोगो बेनिटो म्हणजेच सुंदर खेळ। पेले, रोनाल्डिनो आणि रोनाल्डो नाझिरिया या परंपरेला पुढे नेणारा हा खेळाडू। सांतोस क्लब मधून जेव्हा एक सडपातळ मुलगा हवेत उडतो, डिफेन्सला नाचवत आला, तेव्हा त्याला जगातलं समजलं होतं की हा मुलगा स्पेशल आहे। ब्राझीलनो मध्ये मेसी आणि सावरझो सोबत मिळून त्यानं MSN चे त्रिकूट बनवलं होतं। ते फुटबॉल इतिहासातील सर्वात घातक शस्त्र मानलं गेलं।
नेमारच्या कारकिर्दीत जितका आनंद होता तितक्याच इंजुरीज आणि वादही राहिले. अनेक वेळा महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी तो जखमी झाला, पण तरीही त्याने महान फुटबॉलपटू पेले यांचा रेकॉर्ड मोडून ब्राझीलसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा मान मिळवला. ब्राझीलने 2002 नंतर वर्ल्ड कप जिंकलेले नाही. संपूर्ण ब्राझील देशाचं ओझं गेल्या 12 वर्षांपासून नेमार एकटा आपल्या खांद्यावर वाहतोय. अनेक दुखापतीमधून सावरून टीकाकारांना तोंड देत नेमार या 2026च्या वर्ल्ड कपमध्ये आपल्या कारकिर्दीची शेवटची आणि सर्वात मोठी बाजी खेळणार आहे. ब्राझीलला त्याचे 6वे विश्वचषक विजेतेपद मिळवून देणं हेच नेमारचं अंतिम ध्येय आहे. हे 3 दिग्गज तर तयार आहेत, पण यावेळी वर्ल्ड कपची समीकरणं खूप बदलली आहेत. 48 संघांना 12 ग्रुप्समध्ये विभागण्यात आलं आहे, ज्यामध्ये प्रत्येक 3 ग्रुपमध्ये 3 ऐवजी 4 संघ असतील. यावेळी नॉक स्टेज थेट राऊंड ऑफ 32 पासून सुरू होणार आहे, म्हणजेच एका चुकीलाही माफी नाही. एक पराभव आणि थेट पॅकअप. फ्रान्सचा क्लॅनिओ एम्बाप्पे, आर्लिंग हायलंड आणि विनिसियस ज्युनियर यांसारखे तरुण खेळाडू या जुन्या राज्यांचं साम्राज्य मोडीत काढायला सज्ज आहेत. त्यामुळे हा वर्ल्ड कप अनुभव विरुद्ध तारुण्य असा असणार आहे. हे सामने भारतीय वेळेनुसार रात्री आणि पहाटेच्या दरम्यान खेळवले जातील, त्यामुळे रात्रीची झोप उडवायला तयार व्हा. काळ खूप वेगाने पुढे निघून जातोय. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी लहानाचं मोठे होताना या तिघांना पाहिलं देखील असेल. त्यांच्या गोल्सवर जल्लोषही केला असेल, त्यांच्या पराभवावर रडले देखील असतील. मेसीची ती शांत जादू, रोनाल्डोची ती चिठ्ठासारखी धाव आणि नेमारची ती डान्सांसारखी ड्रिबलिंग, हे सगळं आपल्याला या वर्ल्ड कप नंतर पुन्हा कधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहायला मिळणार नाही. हा फुटबॉलचा एक सुवर्ण युगाचा अंत आहे. म्हणून हा वर्ल्ड कप फक्त खेळासाठी नाही, तर या 3 महान फुटबॉलपटूंना निरोप देण्यासाठी पाहायचा आहे. तुमच्या मते या तिघांपैकी कोणाच्या हातात यावेळेस वर्ल्ड कपची ट्रॉफी असेल? मेसी पुन्हा इतिहास रचणार का? रोनाल्डोचं स्वप्न पूर्ण होईल का? की नेमार ब्राझीलला त्यांचा सुवर्णकाळ परत मिळवून देणार का? यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.